GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आज दुपारी 3 वाजता नाशिकहून छत्रपती संभाजीनगरला निघालेली शिवशाही बस क्रमांक MH064413 नाशिकमध्येच प्रवाशांनी खचाखच भरलेली असताना आडगाव नाक्याच्या पुढे निघाल्यावर भर पावसात गाडीमध्ये पाणी आल्याने प्रवाशांना जागेवर उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली। या शिवशाहीचे भाडे दाम दुप्पट असून शिवशाही बसमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, एसी सुद्धा बंद असतो। एवढे भाडे देऊन हाल सोसावे लागले याकडे परिवहन महामंडळ कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित झालाय। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, नाशिक येवला। आपण सांगा, शिवशाही मध्ये पाणी आलंय, शिवशाही गळायला लागली, काय सांगाल तुम्ही? अहो, सारे कपडे वल्ले झाले, सीटवर बसायला जागा नाही राहिली, सीट वल्ले झाले। अजूनही पाऊस उघडा ना, गाडी गळतीये। अजून कुठे चालले तुम्ही? आम्ही चाललो वैजापूर। वैजापूरचा कुठून बसले तुम्ही? आम्ही नाशिकहून बसले। काय सांगाल, गाडी गळतीये, कपडे ओले झाले? कपडे वल्ले झाले, गाडी अजूनही गळती, पाऊसही चालूच आहे। बरं, कवर वल्ले कपडे घेऊन बसले। आता तुम्ही मला सांगा, गाडी गळतीये, गाडी सगळं पाणी आलंय, तुम्ही शासनाला काय सांगू शकता याच्या माध्यमातून? शासनाला काय सांगावं, तर काय दुरुस्ती करावं, काय करावं, तर काय सांगायचं? भाडं किती? भाडं कसं? 350 रुपये घेतलं वैजापूरचे। 350 900 घेतले ना, 3 जणांचे। बरं, 3 जण आहे आम्ही, ते गळे वल्ले झालो। कोण कोण ओलं झालंय? आम्ही 2 भाऊ आहे, एक भाषा आहे, ते पण ओले झाले का? त्यांचे कपडे वल्ले झाले, बसायला जागा नाही त्यांना। वल्ल्यावरच बसले तसा। काय पैसे देऊन ये आमची फजिती अशी। गाडीत काय नाही, एसी चालू का बंद आहे गाडीचा? काय तिला आहे का, सारे मोकळच नाही। तिथंच भाडं घ्यायचं, एसी चालू नाही, काहीच नाही, फुकट पैसे लुटले। फुकट पैसे लुटले। सरकार आहे फुकट खाणार।